बाबा एवढं पाणी बस. हो हे बघ, हे आपल्या बोटाचं पेर असतं ना, ती खूण तेवढं पाणी घालायचं. हा बाबा डाळ ठेवली. हा, त्या डाळीमध्ये थोडस हिंग, हळद आणि चमचाभर तेल घातलेस. घातलंय. पोहे भिजत घातलेस का? हो, हे काय इथे भिजत घातलेत. कांदा कापून झाला की फोडणी देतो. लिंबू आहे का? आहे फ्रीज मध्ये आहे. पोह्यांना ना लिंबू हवंच, मजा येते. कोथिंबीर असेल तर बघ, मी निवडून. आहे ना बाबा इथे फ्रीज मध्ये. निघाले मी घर सोडून. हा तुमचा हिशोब, तुमचा पगार. उद्यापासून तुम्ही यायचं नाही. धन्यवाद. जान्हवीच्या गाडीवर रुजू व्हायच्या आधी मी सगळी कल्पना दिलेली होती तुम्हाला, होती की नाही? मग तरी तुमच्यामुळे तिची फरफट झाली ना? काय करू? बेबी आत्यांशी बोलू का? छे, पण ते ऐकणारच नाहीत. बिचारे, माझ्यामुळे नोकरी गेली त्यांची. मुलं बाळ आहेत त्यांना. अरे देवा, मी काय करू? श्रीशी बोललं पाहिजे. हो. एक्सलेंट. सो येत्या शुक्रवारी भेटूया आपण. थँक्यू सो मच. बोला मॅडम. श्री, काय ग? काय झालं? बोलू शकतोयस का? हो अर्थात बोलू शकतो, पण काय झालं? काय माझ्यामुळे नोकरी गेली कोणाची तरी. तू आणि रडतीयस का? काय झालंय? रडत नाहीये मी श्री. अरे त्यांना मुलं आहेत रे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे त्यांना. तू प्लीज शांत होणारस का आधी? मी शांतच आहे श्री. तसं वाटत नाहीये. काय झालंय? ऑफिस मध्ये काय झालंय का? घरात. कोणाच्या? आपल्या. म्हणजे? मी नव्हते का बाबांना भेटायला गेले तेव्हा गाडी बंद पडली माझी. तरी ते सांगत होते की टॅक्सीने नका जाऊ मॅडम, कावेरी मॅडम मला कामावरनं काढून टाकतील. पण मी नाही ऐकलं. बाबांनाही माझ्यामुळे त्रास झाला आणि त्यांची नोकरी गेली. अच्छा, म्हणजे तू आपल्या ड्रायव्हर दादांबद्दल बोलतेस का? अरे मग तेच तर सांगते ना मगापासून श्री. असं काय करतोयस? आय एम सॉरी, पण तू ड्रायव्हर असं नाही म्हणालीस. मग काय म्हणाले मी? तू काहीच म्हणाली नाहीस. मग नोकरी कोणाची गेली असं म्हणाले? अगं तू फक्त नोकरी गेली एवढंच म्हणत होतीस. कोणाची गेली याचा अंदाज मी बांधला आता. श्री, आता ते महत्वाचं आहे का? अगं पण महत्वाचं आहे असंच म्हणालीस ना तू. महत्वाचं आहे रे, पण श्री हल्ली ना तू फार वितंड वाद घालायला लागलास. मी? मग आणखी कोण? ओके, आय एम सॉरी. तरी मी त्यांना सांगत होते, आता गाडी बंदच पडलीये तर मग त्यात कुणाची चूक नाहीये ना. कोणाला? ड्रायव्हर दादांना? ड्रायव्हरना कशाला सांगायला जाईन मी श्री? काय चाललंय तुझं? मग कोणाला? अरे बेबी आत्यानं सांगितलं. असं काय करतोयस तू? अच्छा, म्हणजे बेबी आत्यानी ड्रायव्हर दादांना नोकरीवरनं काढले, बरोबर?
श्री, एवढा वेळ मी काय सांगते मग? अगं पण हे आत्ता कळलं मला. तुझं ना लक्षच नसतं हल्ली माझ्या बोलण्याकडे. हे बघ, तू नीट सांगत नाहीयेस आणि मग उगाच चिडतेस. असं मी काहीही करत नाहीये. तूच पूर्वीसारखा वागत नाहीयेस आता. जान्हवी, अगं माझ्यात काहीही बदल झालेला नाहीये. मी पूर्वीसारखाच वागतोय. तुझाच माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. सगळी माझीच चूक असते ना. असं म्हणालो का मी? नाही, तुला तेच सुचवायचं असतं. अगं जान्हवी, काय झालंय तुला? हाच प्रश्न मलाही पडलाय श्री. कम ऑन जान्हवी. तू ना मला समजूनच घेत नाहीयेस. अगं मी समजून घेण्याचाच प्रयत्न करतोय की नाही? तसं काही जाणवत नाहीये. पण मग ओके, ऑलराईट. ऐक, आपण आत्ता नको बोलूया. हा, ठीक आहे. मग जर तुला ऐकायचा कंटाळाच आला असेल तर मग ठेवून दे ना मी फोन. तसं नाहीये काही. इतकी साधी अपेक्षा असते माझी की तू समजून घ्यावंस. अगं मग तेच करतोय ना मी. मला नाही तसं वाटत. मला तर वाटतंय ना की तुला कळतच नाही मी काय म्हणतेय ते. मला कळतंय तू काय म्हणतेस ते. तू असं का रिॲक्ट होतोयस? कसा? जसा होतोयस तसा. म्हणजे कसा? अरे तू जसा झालायस. ऐक, आपण प्लीज नंतर बोलूया. मला ना काही कळत नाही तू काय म्हणतेस ते. तेच तर मी म्हणतेय ना. प्लीज आपण नंतर बोलूया. आता ठेवतो मी. ओके फाईन. ठीक आहे, ठेव तू फोन. देवा, येते रे बाबा. आता तुझ्यावरच हवाला आहे. सगळं खोट आहे. कुणीही नसतं कुणाचं. आपण एकटे येतो आणि एकटेच जातो. आता ने बाबा मला एकदाची वर. तास झालं. लोकांना कंटाळा येईस तोवर कशाला ठेवतोस तू मला? ने बाबा ने. अहो, निघते मी. नीट राहा. चल बाळा, जाते रे मी. कुठे निघालीयस? जाते आता. नशीब नेईल तिकडे जाते. वृद्धाश्रमात जाईल. तिकडेही जागा नाही मिळाली तर मग रस्त्यावर जाऊन भीक मागेन. आई, झालं ते खूप झालं रे, खूप झालं. अहो,
निघते हो. ठीक आहे. घर सोडते मी हो कळलं. कायमचं. कायमचं सोडलं तरच त्याला घर सोडणं म्हणतात ना. परत येणार नाहीये मी. बर. काळजी घ्या स्वतःची. हो म्हणजे ती आता घ्यावीच लागणार आहे. पिंट्या पण काळजी घे स्वतःची. आई स्वयंपाकाचं काय कराल? बघू करू म्हणजे जमवायचं. आणि मग भांड्यांचं काय कराल? सगळंच जमवायचं आता. कपडे धुणं जमणार आहे का पण तुम्हाला? आता न जमायला काय झालं, जमेल. पाणी सकाळीच येतं, कोण भरणार आहे? पिंट्या भरेल नाही तर मी भरेन. जमेल ना हो सगळं? अगं जानूची आई गेल्यानंतर नाही का सगळं जमवलं होतं मी. जमेल, आताही जमेल. अहो मी जग नाही घर सोडून चालले. कळतंय मला, पण कला अगं सवय होते माणसाला सगळ्याची. होईल सवय. त्या घरासाठी हाडं झिजवली मी आणि आता मलाच घर सोडावं लागतंय. तुझा निर्णय आहे ना हा. जानू एवढी महत्वाची आहे का हो तुम्हा दोघांसाठी? हो आणि हे महत्व तिने मिळवलंय स्वतःच्या वागणुकीने. मनीष ये. श्री जरा एक काम होतं तुझ्याकडे. बोल ना. मला आज लवकर जायचंय. का रे? हा, गीताच्या बहिणीच्या घरी जायचंय. जा. जाऊ? नाही खरं तर तू मला जाऊ नको असं म्हण ना प्लीज. नाही म्हणजे मला जायचं नाही म्हणून. मग विचारतोयस का? गीतासाठी विचारतोय. नाही म्हणजे तिला मला असं सांगता येईल की अचानक ऑफिसमध्ये खूप काम आल्यामुळे मला श्रीने सोडलं नाही. अरे पण असं काही महत्वाचं काम नाहीये आता. पण मला जायचं नाहीये रे. हो मला खरंच नाही जायचं तिच्या माहेरी. कंटाळा येतो रे त्यांच्याकडे जाण्याचा. बरं तिला हे सांगू नाही शकत ना. तिला हे सांगितलं की ती रागवते आणि ती रागावली की मग माझ्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. सगळं तिच्या मनाप्रमाणे घडतं. मग त्यापेक्षा नको. तुझं पण होतं असंच? माझं पण म्हणजे? नाही म्हणजे अनेकदा होतं ना हे असं बऱ्याच जणांचं. कधी कधी नाही, कधी कधी नाही, नेहमी होतं. हा आणि सगळ्यांचं होतच असणार. कारण काय आहे आपल्याला त्यांचे मुद्दे कळत नाहीत ना रे. त्यांचे मुद्दे कळत नाहीत, त्यांचं म्हणणं कळत नाही. बरं त्यांची काय अपेक्षा असते की आपण त्यांचं सगळं समजून घ्यावं. त्यांनी न बोलता त्यांच्या मनातलं आपण सगळं समजून घ्यायचं का? आपण काय साधू संत आहोत का माइंड रीड करणारे आहोत? आपण सगळं समजून घ्यायचं. त्यांनी काही बोलायचं नाही. ते काय करणार? एक तर चिडणार नाही तर रडणार. ह्याच्याशिवाय दुसरं काही जमतं का त्यांना? फार डेंजर आहे हे सगळं. मला पण ना हे असंच वाटतं हल्ली जान्हवीबद्दल. हो ना. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय की हार्मोनल चेंजेस असतात, त्यामुळे तिचे मूड स्विंग्स होणार, चिडचिड होणार, ती थोडीशी फिजिकली वीक असणार. सगळं मान्य आहे मला, हे सगळं मान्य आहे मला. पण अरे कधी कधी आमचं बोलणंच खुंटतं. म्हणजे मी तिला समजून घेतोय हे कळतच नाही तिला. नाही हे हार्मोनल चेंजेस वगैरे सगळे झूट आहे रे. नाही म्हणजे जान्हवी प्रेग्नंटच आहे रे. पण गीताचं काय? नाही हसू नकोस. खरं तेच सांगतोय श्री. तुला नाही हसत आहे मी. बरं ते सगळं जाऊ देत. तर मुद्दा हा आहे की समजा गीताचा फोन आला तर तिला माझ्यावर विश्वास बसणारच नाही. ऑब्व्हियस आहे ते. मी तुला फोन देईन आणि तू प्लीज तिला सांग की अचानक ऑफिसमध्ये खूप काम आल्यामुळे मी मनीषला सोडू शकत नाही. सिंपल. हे बघ प्लीज मला याच्यात तुम्ही घेऊ नका. प्लीज नको सुट्टी देऊस. अरे मला नाही जायचं रे तिकडे. हा आई 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 काय झालं? कशाला रडतेस एवढी?
अगं मी माझ्या नशिबावर रडते रे, नशिबावर रडते. आई, काय नाही केलं रे मी या घरासाठी? सांग ना तू, सांग ना मला, काय केलं नाही? आणि बघ, कोणाला काही वाटतही नाहीये मी चालले त्याच. मी कुठे राहणार, काय करणार? अरे कुठे राहणार मी, काय करणार? माझं वय आहे काय? कला, आपण एकदा मनाचा निग्रह केला ना की हे सगळे विचार नाही करायचे. नाहीतर मग उगाच तोंडाची वाफ दवडल्यासारखं होतं ना. असं नाहीये, मी काही थांबणार नाहीये, जाणारच आहे मी. पण राहवलं नाही ना, म्हणून म्हणून बसले मी. पिंट्या, मला जरा पाणी देतोस का रे? घशाला कोरड पडली रे. हो 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 हो, तू 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 रडू नकोस. हो आणि पिते आता घोडभर आणि मग जाते. नशीब जिथे नेईल ना तिकडे जायचं आता. बाकी काय आहे? हो, शेवटी सगळं नशिबावरच अवलंबून आहे ना. माझ्या कुठल्याही नातेवाईकांकडे येत नाही हा. काहीतरी कारण शोधून टाळत असतो. अरे मी माझे आई बाबा, माझी बहीण, माझं घर, माझी मांजर सोडून त्याच्याकडे येऊन राहते. महिन्यातनं एखादा दिवस माझ्या घरच्यांना भेटायला तुला कंटाळा येतो? तू एक दिवस माझ्या आई बाबांबरोबर काढू शकत नाहीस आणि मी याच्या आई बाबांबरोबर आयुष्य काढायचं? थोडी साधी गोष्ट का समजत नाही याला? बरं, मी चिडले की यांचा मूड जाणार. एवढी साधी गोष्ट समजायला काय प्रॉब्लेम आहे? रडल्याशिवाय आणि चिडल्याशिवाय काही कळतच नाही यांना. बर, आपली बायको कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण पण आहे. माणूस आहे आपली बायको, तिला मन आहे, भावना आहे, अपडाऊन्स होतात. एवढी साधी गोष्ट कळत नाही त्याला. परवा मला म्हणाला, लग्न करून पस्तावलोय मी. यांना काय सोडावं लागतं ग? ना घर सोडावं लागतं, ना आई बाप. यांचं सगळं जसंच्या तसं राहतं. मुलीचं सगळं आयुष्य, सगळी नाती बदलतात, पण यांना त्याचं काहीच नाही. काही झालं की फोन ठेव, नको बोलूया. मनीष पण असं करतो म्हणजे सगळे नवरे असंच करतात. माझे भाऊजी पण. हो ग, मग चिडायला होतं ग. मी मला पण. एक बाई ना एका बाईला जेवढं समजू शकते ना, तेवढा पुरुष एका बाईला समजू शकत नाही. मी तुला सांगते जान्हवी, पण नवरे ही जमात इथून तिथून सारखीच. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं. सगळे सेम, एक जात. महिनाभरापूर्वी सांगितलंय की आज माझ्या ताईकडे फंक्शन आहे, आपल्याला जायचंय. पण आयत्या वेळी काय उत्तर मिळतंय ते बघतो आता. काम आहे, जमणार नाही, आधी नाही का सांगायचं? विसरलो. बघ, आता येऊ शकत नाही हेच उत्तर असणार त्याचं. बरं, मग मी चिडले ना किंवा माझं तोंड दिसतं. लागला. आला आला. हॅलो. हॅलो गीता, बोल. मी काय बोलणार, तूच बोल.
ऍक्च्युली आज ऑफिसमध्ये ना खूप हे बघ मनीष, मी तुला 1 महिना आधी सांगितलं होतं की ताईकडे फंक्शन आहे, आपल्याला जायचंय. मी सारखी आठवण पण करून देत होते तुला ऑफिसमध्ये सांग म्हणून, पण तूच खिकसलास माझ्यावर आणि मला म्हणालास की सारखी भुणभुण करू नकोस माझ्या मागे. आणि आता प्लीजच मनीष, मला काम आहे असं सांगू नकोस. नाहीच सांगणार आहे, नाहीच सांगणार आहे असं काही मी. म्हणजे तू मला महिनाभरापूर्वी सांगितलं होतंस ना यायचंय ते, मग मी पण ऑफिसमध्ये महिनाभरापूर्वीच सांगितलंय. आणि तुला माहितीये का गीता, श्री पण मला हो म्हणाला होता महिनाभरापूर्वीच. मी काय विसरलो नव्हतो, विसरलो नव्हतो काय मी, येणार आहे ना. अरे पण मग सांगणार कधी? विसरलो. विसरलो म्हटलं की झालं. गीता, मी आता येतोय तरी पण माझ्यावर चिडणार आहेस का तू? वेळेत ये आणि येणार ना, वेळेवरच येणार मी. बाय. बाय. येतोय बघ. आणि किती बोललीस तू त्याला? मी एवढं बोलले ना म्हणून तयार झाला तो, नाहीतर पानच पुसली असती माझ्या तोंडाला. माझ्या माहेरच्या माणसांना भेटायचा त्याचा उत्साह माहितीये मला. गीता, आता तो येतोय ना, मग टोमणे मारणं एकदम बंद. छान वाग ना त्याच्याशी. जेवढं छान वागणं जमेल तेवढंच वागेन मी. आलेच.